महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या टीबी मुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटल येथे करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। टीबी मुक्त भारत अभियानाचा एक भाग असलेल्या या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र लोकभवनाच्या पुढाकारातून करण्यात आली असून मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये क्षयरोग निर्मूलनावर विशेष भर देण्यात येणार आहे। या कार्यक्रमास महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भंडारीगे, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर, बाजार व उद्यान समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नरनवरे, डॉक्टर आशा सेविका तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी राज्यपालांच्या हस्ते टीबी मुक्त मुंबई अभियानाच्या महिला पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड हेल्थ केअर सेंटर येथे भेट देऊन टीबी अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि आशा सेविकांशी संवाद साधला। तसेच टीबी रुग्णांना पोषण आहार किटचे वितरणही करण्यात आले। यावेळी राज्यपालांनी 30 क्षयरोग रुग्णांना पोषण सहाय्य देण्याची जबाबदारी स्वीकारली। त्यांच्या या उपक्रमाबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना निक्षय मित्र प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।